लक्झरी कार, मोठा फ्लॅट अन करोडो रुपये इतकं असूनही जत्रेत विकतात 10 रुपयांचे पान. कारण जाणून सलाम कराल, सुन्न व्हाल. आश्चर्य वाटेल. एवढी संपत्ती असताना एखादी व्यक्ती उन्हातान्हात जत्रेत बसून पान का विकेल? नक्की काय आहे यामागचं गूढ? जत्रेची गर्दी उसळलेली, ढोलताशांचा गजर, खेळण्यांच्या स्टॉलवर मुलांची धावपळ, भेळभजीच्या गाड्यांवर रांग आणि या सगळ्या गोंधळात एका छोट्याशा टपरीवर शांतपणे बसलेला एक माणूस, हातात पानाची पुडी, समोर सुबकपणे मांडलेले मसाले आणि फलकावर लिहिलंय पान 10 रुपये. लोक येतात, हसत गप्पा मारत पान घेतात आणि पुढे निघून जातात. पण जरा नीट पाहिलं तर त्यावेळी लक्षात येतं की हा साधासुद्धा पानवाला नाही. त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास, कपड्यांमधील साधी पण नीटनेटकी स्टाईल आणि ग्राहकांशी बोलताना दिसणारा मानसन्मान काहीतरी वेगळं जाणवतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीकडे शहरात मोठा फ्लॅट आहे, महागडी कार आहे, कुटुंब व्यवस्थित स्थिर आहे, मुलं स्वतःच्या व्यवसायात रमलेली आहेत. तरीही हा माणूस वर्षानुवर्षे जत्रेत पानाची टपरी लावतो. गरज नाही, मजबुरी नाही, तरीही हे काम का? ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील महोबा येथे राहणाऱ्या राजू चौरसिया यांची. पण त्यांच्या नावापर्यंत आपण लगेच पोहोचणार नाही. आधी जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल, जो एका छोट्याशा पानापासून सुरू झाला आणि करोडोंच्या यशापर्यंत पोहोचला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा हातात पानाची पुडी घेतली. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय, मोठी स्वप्न नाहीत, पण प्रामाणिक कष्टाची तयारी मात्र जबरदस्त. 1989 साली त्यांनी स्वतःची छोटीशी पानटपरी सुरू केली. त्यावेळी एक पान 50 पैशांना विकलं जायचं. सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. उन्हात बसणं, पावसात टपरी सावरणं, ग्राहकांची वाट बघणं. पण चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती. प्रत्येक पानात त्यांनी त्यांचं मन घातलं. प्रत्येक ग्राहकाला आपलंसं मानलं आणि हळूहळू त्यांच्या पानाची चव गावभर प्रसिद्ध झाली. त्यांच्या पानात काहीतरी वेगळं होतं. नारळाचा कीस, बडीशेप, सुपारी, करोंदा, मीठ, मसाला, गुलकंद, गुलाबाच्या पाकळ्या आणि एक खास गोपाळ चटणी. ही चव लोकांच्या जिभेवर रेंगाळू लागली. देसी पान असो किंवा बंगाली पान, दोन्ही फक्त 10 रुपयांना. वर्षानुवर्षे त्यांनी फक्त पानं विकली नाही, तर नाती जोडली. ग्राहक म्हणजे फक्त पैसे देणारा माणूस नव्हता, तर घरचा सदस्य होता. कोणाचं लग्न, कोणाचं शिक्षण, कोणाचा आनंद, कोणाचं दुःख, सगळं त्यांनी या छोट्या टपरीवरून पाहिलं. दरम्यान काळ बदलला, बाजार बदलला, दर वाढले, पण त्यांनी कधी मूळ किमतीचा अभिमान सोडला नाही. 10 रुपयांचं पान ही त्यांची ओळख बनली. जत्रा लागली की लोक विचारायचे, राजूंची टपरी लागली का? होय, आता नाव स्पष्ट होतंय. हेच ते राजू चौरसिया. महोबा येथून ते मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे जत्रेसाठी खास येतात. स्वतः कार चालवत येतात, पण जत्रेत बसतात मात्र साध्या टपरीवर. आज त्यांच्या नावावर मोठं घर आहे, शहरात फ्लॅट आहे, एक महागडी कार आहे, धार्मिक साहित्याचा घाऊक व्यवसाय आहे. मुलगा सिमेंट आणि लोखंडी सगळ्याच व्यवसायात स्थिर आहे. आर्थिकदृष्ट्या कोणतीच कमतरता नाही. मग प्रश्न पुन्हा तोच, इतकं सगळं असूनही 10 रुपयांचं पान का विकायचं? पण काही लोक म्हणतात की हा हट्ट आहे, काही म्हणतात प्रसिद्धीचा भाग आहे, काहींना वाटतं ही फक्त सवय आहे. पण जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन 2 मिनिटं बसता, तेव्हा उत्तरं हळूहळू समोर येतात. ते म्हणतात, ज्या व्यवसायाने मला मोठं केलं, माझं घर चालवलं, मुलांना शिकवलं, तो मी का सोडू, कसा सोडू? या एका वाक्यात सगळं दडलंय. पैसा आला म्हणून मूड तोडायचं नाही, ही त्यांची भूमिका आहे. त्यांच्यासाठी पान विकणं म्हणजे केवळ व्यवहार नाही, तर आत्मसन्मान आहे, मेहनतीचा अभिमान आहे. त्यांनी कधीही आपला भूतकाळ लपवला नाही, उलट तोच त्यांचा सर्वात मोठा सन्मान आहे. जत्रेत बसताना ते कोणालाही सांगत नाहीत की त्यांच्या घरी लक्झरी कार उभी आहे. ते फक्त पान बनवतात, हसतात आणि ग्राहकांशी गप्पा मारतात, कारण त्यांना त्या क्षणात आनंद मिळतो. आजच्या काळात अनेक जण यश मिळाल्यानंतर जुनं सगळं विसरतात, पण राजू चौरसिया यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांनी पैशाला मान दिला, पण कामाला जास्त मान दिला. त्यांनी संपत्ती कमावली, पण साधेपणा जपला. म्हणूनच लोक त्यांच्याकडे पान खायला नाही, तर प्रेरणा घ्यायला येतात. 10 रुपयांच्या पानामागे लपलेली आहे 36 वर्षांची मेहनत, प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता. आणि म्हणूनच आज देशभरात चर्चा आहे. करोडो रुपये असूनही जत्रेत 10 रुपयांचं पान विकणाऱ्या या व्यक्तीचं खरं कारण म्हणजे पैशांची गरज नव्हे, तर आपल्या मुळांशी असलेलं प्रेम. कारण ऐकून तुम्ही सुन्न व्हाल, पण शेवटी सलाम कराल. कारण हा फक्त पानवाला नाही, तर मेहनतीचा आणि कृतज्ञतेचा जिवंत आदर्श आहे.